आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच जाणून घेणार की आपण स्किल माइंडमध्ये रजिस्टर कशा प्रकारे करायचं बघू शकता. ग्रो पॅकेजची लिंक तुम्हाला तुमच्या स्पॉन्सरने टाकलेलं असेल, लिंकवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. ठीक आहे, लिंकवरती क्लिक करताच की तुमच्यासमोर असा इंटरफेस येईल. त्या ठिकाणी इथे तुम्हाला तुमचं नाव टाकायचं. मी रँडमली काही पण नाव टाकतो त्या ठिकाणी. ठीक आहे, ओके. आता हे बघा, त्यानंतर मोबाईल नंबर तुम्हाला टाकायचा आहे. या ठिकाणी मी रँडमली काही पण टाकतो, तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे त्या ठिकाणी, आहे ना. ओके, आता हे बघा, त्यानंतर ईमेल आय डी मी रँडमली काही पण टाकतो, तुम्हाला तुमची ईमेल आय डी टाकायची आहे त्या ठिकाणी. ठीक आहे, ओके. आता हे बघा, तुम्ही जर या ठिकाणी ईमेल आय डी टाकताय, तो ईमेल आय डी तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचा. मी रँडमली काही पण टाकेला. आता पासवर्ड तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचा आहे, कारण की जो पासवर्ड तुम्ही टाकणार तो पासवर्ड तुम्हाला पुढे लॉग इन करण्यासाठी लागणार, म्हणून पासवर्ड तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचा आहे. ठीक आहे, आता पासवर्ड तुम्हाला इथं तुम्हाला जो टाकायचा तो टाकू शकता, काही प्रॉब्लेम त्या ठिकाणी. ओके, इथं तुम्हाला खालती काहीच करायची गरज नाही, डायरेक्ट रजिस्टरवर क्लिक करायचं आहे. रजिस्टरवर क्लिक केलं ठिकाणी तर तुमच्यासमोर असा एक इंटरफेस येईल. इथं तुम्हाला मेक पेमेंट नाव दिसतंय, यावर तुम्हाला क्लिक करायचं. ठीक आहे, परत तुम्हाला मेक पेमेंट नाव येईल, त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथपर्यंत झालं तर तुमच्यासमोर पेमेंट करण्याचं ऑप्शन होऊन जाईल. त्या ठिकाणी इथं तुम्हाला पेमेंट करण्यासाठी खूप सारे ऑप्शन दिसत आहे. UPI आहे, पेटीएम आहे, गुगल पे, फोनपे. तुम्ही कोणत्या पण ऑप्शनवर क्लिक केलं त्या ठिकाणी तर डायरेक्टली ते ॲप तुमचं ओपन होईल, तिथे तुम्ही पेमेंट करू शकता पूर्ण प्रकारे, आहे ना. राईट, तुम्हाला QR ने करायचं, QR ने पण तुम्ही करू शकता त्या ठिकाणी. ठीक आहे, राईट. आता डायरेक्टली समजा तुम्हाला एक्झाम्पल गुगल पेने पेमेंट करायचं आहे, तर गुगल पे तुम्हाला इथे दिसतंय. गुगल पेवर तुम्ही क्लिक करून डायरेक्ट तुमचं गुगल पे ओपन होणार, तुम्ही तिथून डायरेक्टली पेमेंट करू शकता पूर्ण प्रकारे. ठीक आहे, जर तुम्ही पेमेंट केला तुमची ID पूर्ण प्रकारे सक्सेसफुल लॉग इन होऊन जाईल. ठीक आहे.